नमस्कार, कसे आहे सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप स्वागत. तर आज मी चाललं आहे MHला 6व्या महिन्याचं रुटीन चेकअप करायला. तर आज सोबत आलं आहे, कारण मागच्या वेळी मी जेव्हा आलो ना तेव्हा मी रडलो, कारण सगळ्यांचे नवरे असतात आणि माझा नवरा नसतो. त्यामुळे मग हा म्हटला येतो, पण आता वाटायला कशाला उगाच यायला, माझं मी गेलो असतो. आज किती वेळ झाला आणि ट्रेननं नाही जाणार, गाडीवरून जायचं आहे, आणायला सोडायचं आहे. तर चला मग आजचा दिवस कसा जातो डॉक्टर काय बोलतो. आम्ही आता चाललो. आणायला पण शाळेसाठी मी तयार केलं होतं, कारण आणायला शाळेला पाठवायचं होतं. तिचं कुठे हाल करायचं म्हणून तिला काय आम्ही नेलं नाही MHला. आणायला आम्ही आता, तिचा फ्रेंड आहे तो पण त्या शाळेत आहे, मग तिच्या घरी आम्ही सोडलं. ते दादा बोलले की आम्ही सोडतो त्याला आणायला शाळेला. मग आणायला मी तिथे सोडलं आणि मग आम्ही चाललो. टिफिन वगैरे तयार करून दिला होता आणायचा. तर लकीली आज म्हणजे वातावरण ढगाळ होतं, पण पाऊस तरी म्हणजे काही चान्सेस नव्हते पावसाचे. मग हा काय म्हटला मी तरी घालतो रेनकोट. मी म्हटलं मी काय नाही घालत, तू घाल म्हटलं. मग पुढे थोडं आल्यावर ना ऊनच पडलं, म्हणजे असं वाटलं की येतच नाही पाऊस. मी ह्याला म्हटलं की तू रेनकोट घातलास म्हणूनच पाऊस नाही आला. आणि आता आम्ही पोहोचलो MHला. तर खूप नंबर होते, त्यामुळे मग आम्ही बसलो. तर फर्स्ट टाइम हा सोबत आलाय माझ्या. आलाय तर आल्यावर म्हणतो की इथे नेटवर्कच नाही आहे, मी काय करू असं आणि तसं. तिथं थोडं रेंजचा प्रॉब्लेम आहे, कॉलिंग पण मुश्किलीनंच होतं. ते दाखवून झालं, खायला घेऊन आलं तर ते खायलाच नाही. मला ना सँडविच खायचं होतं, मग तिथे भेटला नाही, एका दुकानात बघितलं. तर मग इथे पुढे आल्यावर तिथं गाडे होते, तर तिथं घेतला मग सँडविच. एकतर घेताना खाऊ वाटला, नशिबा मी एकच घेतला. मग नाही मला आवडला. असं म्हणजे असं तिखट, असं चटपटीत असा नव्हता, जसं नॉर्मल होता. त्यामुळे मला नाही खाऊ वाटला, सगळं गळायलाच आला. कसं तर खाल्ला आणि पुढे आलो थोडं, तर पाऊस अचानकच चालू झाला. येताना तरी पाऊस नव्हता, आता रस्त्यापर्यंत आम्ही नॉर्मली आलो, म्हणजे बिना पावसाचा. आणि पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता एवढा पाऊस आला की कोट घालून सुद्धा मी तर अर्धी पूर्ण भिजलोच. इतका मोठा पाऊस आडवा तिडवा आला. वातावरण खूप छान झालेलं. अनया पाहिजे होती आमच्या सोबत, अनयाच नव्हती, त्यामुळे थोडंसं हे वाटत होतं. तर आम्ही आलो, जस्ट पोहोचलो त्यावर अनया पण आली शाळेतून. त्या दादांनी सोडलं तिला. आज पाऊस असल्यामुळे हा खाली आणायला गेला होता तिला. जाऊन आलो आम्ही MHला. म्हणजे होतं सगळं नॉर्मल. डॉक्टरांनी हार्टबीट वगैरे दाखवली, बाळ दाखवलं, आहे सगळं व्यवस्थित. पण त्यांना माझ्या वजनाचा काय प्रॉब्लेम आहे काय समजतच नाही. ते दरवेळी मला म्हणतात, ते म्हणजे दरवेळी कसं 3 डॉक्टर असतात. मग ह्यावेळी म्हणजे मी जे फर्स्ट टाइम ज्या डॉक्टरांना दाखवलं होतं तेव्हा पण त्यांनी मला सांगितलेलं की तुझं वजन जास्त आहे, तू शुगर टेस्ट कर. मग पहिल्या 1-2-3 महिन्यात तर त्यांना दाखवलं, तर ते मग तेव्हा शुगर टेस्ट वगैरे केली, तर माझा नॉर्मल होता रिपोर्ट. टेन्शनचं काय नव्हतं, शुगर म्हणजे डिटेक्टच झालेलं. आणि आता इतक्या दिवसांनी, मला वाटते 2-3 महिन्यांनी, आता ते सर कने सुट्टीला होते. आता म्हणजे जेव्हा मी जायचं तेव्हा ते नव्हतेच, मग ह्यावेळी होते त्यांनी. मग परत त्यांनी, तुझं वजन जास्त आहे, तू शुगर टेस्ट कर, तू गोड खायचं नाही, तो असं नाही करायचं. सारखं मला ते गोडवरनं. तरी मी ह्यावेळी म्हणजे मला वाटतं राहिल्यापासून गोड गेलेलंच नाही मला, म्हणजे कमीच खाल्लं, का गोड खाल्लं की गरगरतेच. आणि
मग आणि माझी मम्मी छान छान जेवण करते. माझ्या मम्मीकडे बाय येणार बस. मला बा लय आवडते. मम्मीला बाबा आवडते. मम्मीला बा आवडते. खरं खरं मम्मीला उलट होतं म्हणून बा आवडून झाला. आणि मग डॉक्टर आता पण ह्यावेळी तेव्हा पण मला सांगितलं गोड कमी खा, गोड कमी खा. म्हटलं मी खायतच नाही ह्या. मम्मी गोड तरी पण खाते. मी स्कूलला गेलो. मी स्कूल मध्ये गेलो ना लपून खातात चिप्स. चिप्स गोड असतात, गोड असतात, तिखट असतात. आणि डॉक्टरला नक्की सांगा गोड असते चॉकलेट. आणि हिना आता खाल्लेलं ते तू खाल्लीस ते गोड गोड नव्हते तिखट. हिना आता किंडर जॉय खाल्लाय. गोडवाला ना तिखटवाला. होय तिखटवालं तुझ्या पप्पाने बनवलेलं. होय माझे पप्पा म्हणाले छान छान. माझी मम्मी छान आहे. तर ना थांब मग काय सांगत होते मध्ये बोलते शुभच आता. तर डॉक्टर म्हणले ह्यावे पण गोड कमी खा, वजन जास्त आहे असं आणि तसं. मग काय त्यांनी मला परत शुगर टेस्ट करायला सांगितल्या. मग बघू आता. म्हणजे माझ्या मम्मी पप्पाला तर नाही आहे शुगर, त्यामुळे इतका टेन्शनचं काय नाही आहे. मला नाही वाटत शुगर असेल, पण ते डॉक्टरला काय माझा प्रॉब्लेम आहे का मग गेला की म्हणते तू शुगरच टेस्ट. मग आता परत त्यांनी शुगर टेस्ट करायला लावलं. आपण काय होतं तर ती शुगर टेस्ट उपाशी पोटी होती आणि नेमका आज मी शिरा खाऊन गेलेलो. हा म्हणत होता चल. शिरा गोड असते. शिरा गोड गोड लय खाली मम्मी गोड गोड. मी नाही खाल्लेला अजून पडलाय शिरा. गप तू. अगं खाल्या दुपारी खाल्लेलं. तू होतीस दुपारी. थांब मला बोलू दे. आणि विसरते मी. थांब जरा असं. तर त्यांनी मग ते उपाशीपोटी टेस्ट होती. मग मी काय केली नाही. आता मी त्यांना विचारून आलोय की इथल्या दवाखान्यात होईल काय टेस्ट, म्हणजे हेच MRO मध्ये. तर झाली तर बरं होईल. मला परत एकदा MH ला जायला लागेल आणि ते टेस्ट करायला लागेल. MH ला जायला जीवावर येते. लय हाल होत जाणं आणि येणं म्हणलं. मग बघू आता. ह्या म्हणला इथं विचारतो मी. त्यांनी जी म्हणजे हे दिली होती रिसिप्ट पावती जी, ते फोटो काढून घेऊन गेला. बघूया जर इथं झाली तर खरंच बरं होईल. कारण ती टेस्ट म्हणजे अशी आहे ना की पहिला उपाशीपोटी, मग त्यानंतर हे ग्लुकोजचं पाणी देतात आपल्याला आणि परत काहीच नाही खायचं. परत 2 तासांनी टेस्ट. म्हणजे मला तर तिथं 3-4 तास मोडतील असं वाटतंय. मग एवढ्या वेळात मी जाऊन येणं शक्यच नाही, कारण 12 नंतर ट्रेनच नसते. मग त्या दिवशी माझं चुकणारच ट्रेन. मग असा घोळ होईल. मग परत मला तिच्या पप्पाला घेऊन जावं. त्यामुळे बघू इथं झाली तर बरंच आहे. काय होतं बघूया. आता काय पुढच्या महिन्यातच बोलवलं डायरेक्ट. तो 7वा गेल. कितक्यात दिवस चालले म्हणजे असं हा म्हणतोय मला की कितक्यात दिवस चाललेत. मला माहिती आहे कसे दिवस चाललेत. बाकीच्यांना बोलायला काय जातं. तर असं काहीच हातचा दिवस होता. गेले सगळे रिपोर्ट नॉर्मल. आणि आता बघूया आता पुढं काय होतं. आणि आता थोडासा त्रास कमी आहे, पण माझं गरगरणं कमीच नाही. उलट्या म्हणजे थांबल्यात, पण गरगर तर मळमळतच मला जास्त. बघूयात आता पुढचे दिवस कसे जातात. तर असा काहीसा होता हा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय. काळजी घ्या.